नमस्कार. कोपिंग विथ चेंज, बदलांशी जुळवून घेणे या विषयावरती बोलायला आज मला बोलवलेलं आहे. मी डॉक्टर अनिल मोकाशी, मी बालरोग तज्ञ आहे. बारामतीमध्ये गेली 45 वर्ष मी बालरोग तज्ञ म्हणून व्यवसाय करतो. मी MD-DCH फेलो इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स आणि पुणे विद्यापीठातनं PhD इन पेडियाट्रिक्स केलेलं आहे. तसं MD झाल्यानंतर बाकी काही शिक्षण घेण्याची गरज नसते, पण मी जरा हौशी प्राणी आहे, मला शिकायला आवडतं म्हणून मी शिकलो. मी कम्युनिटी पेडियाट्रिशियन म्हणून प्रॅक्टिस करतो. ही काय भानगड आहे कम्युनिटी पेडियाट्रिशियन? आम्ही MD झालो म्हणजे आम्ही इंटेन्सिव्ह केअर युनिट चालू करू शकतो. रोज लाख रुपये मिळतात, लाखो रुपये मिळतात. आम्ही हॉस्पिटल चालू करतो, लाखो रुपये मिळतात. आम्ही OPD मध्ये प्रॅक्टिस करतो, क्लिनिक मध्ये प्रॅक्टिस करतो. मी कम्युनिटी मध्ये प्रॅक्टिस करतो. मी मतिमंद शाळा चालवतो, मूकबधीर शाळा चालवतो, स्कूल हेल्थ सर्व्हिस चालवतो. मी कम्युनिटी मधला पेडियाट्रिशियन म्हणून काम करतो, अलॉंग विथ क्लिनिकल प्रॅक्टिस. आमचे उज्ज्वल भवितव्य स्कूल हेल्थ सर्व्हिसेस आहे. बाल कल्याण केंद्र, कारभारी नगर, कसबा इथे. तर असं माझं बॅकग्राऊंड आहे. तर नमस्कार. आज आपण एका वेगळ्याच नियतीच्या फेऱ्यात एकमेकांना असे भेटत आहोत. एरवी विद्याप्रतिष्ठानमध्ये इथे समोर 1001 विद्यार्थी, पालक, शिक्षक माझं भाषण ऐकताना दिसले असते. पण गेले ते सुनहरे दिवस कायमचे, फॉर एव्हर विसराते आता. वो दिन फिर कभी नहीं आएंगे. कालमापनाचे तुम्ही BC आणि AD हे शब्द ऐकले असतील. BC म्हणजे बिफोर क्राइस्ट आणि AD एन्नो डोमिनी, आफ्टर क्राइस्ट वॉज बॉर्न. तसे आता एक नवे पर्व चालू झाले आहे, कोरोनाचे. आणि त्यानंतर येणाऱ्या पर्वाला PC, पोस्ट कोरोना म्हणून ओळखले जाईल. हे कोरोनाचे चालू पर्व कधी संपेल आणि पोस्ट कोरोना पर्व कधी सुरू होईल हे कुणालाही माहित नाही. जग पूर्वीसारखं सुरळीत कधीच होणार नाही. दिस वर्ल्ड इज नेव्हर गोइंग टू बी सेम अगेन. हे सत्य आहे आणि ते मान्य करूनच आपल्याला पुढचे आपल्या आयुष्याचे नियोजन करावे लागेल. बहुतेक म्हणूनच तुमच्या शाळेने मला कोपिंग विथ द चेंज, बदलांशी जुळवून घेणे हा विषय दिला असावा. एवढ्या प्रोलॉग नंतर मी माझ्या भाषणाची सुरुवात एका प्रार्थनेने करणार आहे. ही आमच्या बालकल्याण केंद्र शाळेची प्रार्थना आहे, पण ती आता अचानक काल सुसंगत झाली आहे. प्रत्येक मनुष्य प्राण्याला आजच्या परिस्थितीत ती मार्गदर्शक आहे. आपल्या कोपिंग विथ चेंज, बदलांशी जुळवून घेणे या आजच्या विषयाला धरून आहे. मी प्रत्येक ओळ म्हटल्यानंतर काही सेकंद तुम्ही माझ्या मागून ती प्रार्थना म्हणावी म्हणून थांबणार आहे. तुम्ही आपापल्या जागी मोठ्यांदा म्हणावे. मोठ्यांदा सर्व कुटुंबानी, आई वडील, आजी आजोबा, काका काकू जे घरात असतील सगळ्यांनी एकत्र म्हणावे माझ्या मागून, अशी माझी इच्छा आहे. तर मी आता सुरू करतो. माझ्या मागून नंतर तुम्ही एक एक वाक्य म्हणा. जे टाळणे अशक्य, जे टाळणे अशक्य, दे शक्ती ते सहाय, दे शक्ती दे सहाय. जे शक्य साध्य आहे, जे शक्य साध्य आहे, निर्धार दे कराया, निर्धार दे कराया. मज काय शक्य आहे, मज काय शक्य आहे, आहे अशक्य काय, आहे अशक्य काय. माझे मला कळाया, माझे मला कळाया, दे बुद्धी देवराया. दे बुद्धी देवराया. जे टाळणे अशक्य, जे टाळणे अशक्य,
दे शक्ती ते सहाय, दे शक्ती ते सहाय, जे शक्य साध्य आहे जे शक्य साध्य आहे, निर्धार दे कराया. निर्धार दे कराया. ओके, थँक्स. लेट अस गो अहेड. बदल. थँक्यू सगळ्यांना. बदल हा फक्त विश्वासाच नाही तर जीवनाचा स्थायी भाव आहे. आपण मुलांचंच बघू. लहान मूल ही मोठ्या माणसाची छोटी प्रतिकृती नसते. फुलपाखराच्या जशा अंडे, अळी, कोश आणि फुलपाखरू अशा विकासाच्या अवस्था असतात, तशाच गर्भावस्था, नवजात, शैशव, शालेय, किशोरावस्था, पौगंडावस्था, तारुण्य आणि प्रौढावस्था आणि वृद्धावस्था या मानवी विकासाच्या अवस्था असतात. या प्रत्येक अवस्थेत शरीराची रचना, शरीराचे कार्य, शरीराच्या विकृती, औषधोपचार आणि मनोवस्था वेगवेगळ्या असतात. प्रत्येक अवस्थेतील गरजा, अपेक्षा, काम, उद्दिष्टे, आहार आणि दिनचर्या ही वेगवेगळ्या असतात. यातला फरक समजून घेणे आणि प्रत्येक टप्प्यावर योग्य ते बदल सुरळीतपणे घडवून आणणे महत्वाचे असते. बदल म्हणतात ना, ओनली डायमंड्स आर फॉरएव्हर. सिर्फ हिरा है सदा के लिए. बाकीचं जग बदलत असतं. काळाचा एक प्रवाह असतो. प्रवाहाचा अंदाज घ्या, प्रवाहाला वळण द्या. तुम्ही बदल घडवून आणा, नाहीतर घडणारे बदल मान्य करा. सर्व समस्यांना एक मुदत असते, म्हणजे सर्व समस्यांना एक एक्सपायरी डेट असते. काळ हेच बऱ्याच वेळेला उत्तर असते. पण आपल्या हिताचे निर्णय घेऊन प्रश्न सोडवावे लागतात. जीवनातली ही घडी अशीच राहू शकत नाही. ती गाण्यामध्ये होती रमेश देव आणि सीमाच्या. पण जीवनातली ही घडी अशीच राहू शकत नाही. पुढच्या घडीच्या स्थैर्यासाठी आजच नियोजनबद्ध कृती करणे आवश्यक असते. बदल ही एक प्रक्रिया आहे. एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत जाण्याची प्रक्रिया. स्थित्यंतर, आजूबाजूची परिस्थिती आपल्या हाताबाहेरची असते. प्रतिसाद आपण ठरवायचा, तो तर आपल्या हातात असतो. या प्रार्थनेत हेच सांगितलं आहे. बदल कुणालाच आवडत नाही, पण काळानुरूप बदलावेच लागेल. स्वहितासाठी, कुटुंब हितासाठी, समाज हितासाठी बदलावेच लागेल. मुलं वाढताना, वयात येतानाही अनेक बदल घडत असतात. त्याचे वैज्ञानिक आकलन होणे आवश्यक असते. त्याबद्दल आता तरी हे बोलायलाच हवे. खरं तर हे डॉक्टर अमोल अन्नदाते यांचं पुस्तक आहे. मराठी, इंग्लिशमध्ये अमेझॉनवर अवेलेबल आहे. आता तरी हे बोलायलाच हवे. संवाद. कुमारवयीन मुला मुलींच्या समस्यांविषयी संवाद. ग्रो अप डॅडी, ग्रो अप, असं वाक्य एका सिनेमात आपण ऐकलंय. तसं ग्रो अप फॅमिली, ग्रो अप. मुलांबरोबरच कुटुंब एकत्र मोठं होत असतं. ही मोठं होण्याची प्रक्रिया एकमेकांमध्ये गुंतलेली असते. त्याची वीण समजणे महत्वाचे आहे. त्यातले विज्ञान समजणे महत्वाचे आहे. मुलगा आणि नारळ कसा निघेल हे आधी सांगता येत नाही. फोडल्यावरच समजणार तो कसा निघाला ते. पण नारळाची ही शेती असते. पु ल देशपांडे बनवण्याचे क्लासेस नसतात. आर के लक्ष्मण मालगुडीतच घडतो. संस्कार द्यायचे म्हणजे एक्झॅक्टली काय द्यायचे, कसे द्यायचे, कुणी द्यायचे, कधी द्यायचे, कुठे द्यायचे. संस्कार धार्मिक पठणापासून सुरू होऊन धार्मिक पठणापाशी संपतात का?
श्यामच्या आईच्या काळातील संस्कारी वातावरण आजच्या मुलांभोवती कुठून आणणार? काळ बदलला, कुटुंब समाज रचना बदलली, आर्थिक शैक्षणिक परिस्थिती बदलली, मुख्य म्हणजे आईचे रूपच बदलले. वर्गात उशिरा येणाऱ्या मुलाच्या हातावर छडी मारणारा टीचर आजच्या काळात फिजिकल अब्यूजच्या आरोपाखाली जेलमध्ये जाणार. पॉस्को लावला नाही तर मिळवली. ऍडल्ट होणं म्हणजे नुसतं 16 वर्ष पूर्ण करणं नाही. ऍडल्ट होणं म्हणजे परिपक्व होणं, मॅच्युअर होणं, योग्य अयोग्य निर्णय स्वतःचा स्वतः घेणं, आपण घेतलेल्या निर्णयाची जबाबदारी आपण स्वतः घेणे म्हणजे ऍडल्ट होणे. ही प्रक्रिया विकसित होण्याचं वय म्हणजे कुमार वय. कैरीचे लोणचे चांगले होण्यासाठी कैरी चांगली करकरीत हवी. खार चांगला चविष्ट व पुरेसा हवा. हवेतली बुरशी लागू नये म्हणून वर तेलाचा प्रोटेक्टिव्ह तबंग हवा. खरकट्या चमच्यानी बरणीत चबडप करू नये. बरणीचे झाकण घट्ट हवे. मुलांना घडवण्याचे प्रकरण हे असेच लोणचे मुरवण्यासारखे आहे. कोणताही पालक या कलेत जन्मताच पारंगत असू शकत नाही. अगदी माझ्यासारखा बालरोग तज्ञ पालक सुद्धा पारंगत असू शकत नाही. ती कला शिकावी लागते. परिस्थितीनुसार पालकांच्या क्षमता विकसित होत जातात. दुर्दैवाने मुलांबरोबर युजर मॅन्युअल येत नाही. आपल्याला ठरवावं लागतं. जास्त वेळेला हो म्हणा आणि योग्य वेळी नाही म्हणायचा बॅलन्स शिकावा लागतो. कुणी शिकवण्यापेक्षा स्वतः शिकल्याने मुलं जास्त जीवन कौशल्य चांगली शिकतात. आपल्या मुलांपेक्षा जास्त महत्वाचे जगात दुसरं काही असतं का? कुमारवयीन मुलांना जगण्यासाठी शिक्षण देण्याबरोबरच जगावे कसे याचंही शिक्षण द्यायलाच हवं. परत मी हे वाक्य वाचतो. कुमारवयीन मुलांना जगण्यासाठी शिक्षण देण्याबरोबरच जगावे कसे याचंही शिक्षण द्यायलाच हवं. मुलांना जगण्यासाठी जमिनीत घट्ट रोवलेली कौटुंबिक मुळे आणि उडायला शिक्षण प्रशिक्षणाचे सक्षम पंख हाच खरा पालकत्वाचा वारसा आहे. कौटुंबिक मुळे सुटली तर सुशांत सिंग राजपूत होतो. आपण त्यांना बोलायला शिकवले, आता त्यांचे ऐकून घ्यायला शिकायला हवे. तशी इच्छा हवी, तेवढा वेळ द्यायला हवा. कुमारवयीन मुलांनी व पालकांनी एकमेकांशी लेखी पत्र स्वरूपात बोलावे असे आमोद अन्नदाते यांनी त्यांच्या पुस्तकात सुचवले आहे. तर सांगायचा मुद्दा काय? तर बदल. कोरोना, शाळा आणि शिक्षण हा एक स्वतंत्र विषय आहे. आपल्या कुणाच्याही आवाक्यातला नाही. पण या विषयावर माझा एक स्वतंत्र लेख आणि लेक्चर त्या अवेलेबल आहे. आपण बोलावलं तुम्ही जरूर घेईन. आपल्या कुणाच्याही आवाक्यातला नाही, पण आजच्या घडीला जीवनावश्यक आहे. आपल्याला हुशारीने वागून कोरोनाच्या संक्रामकतेवर म्हणजे हायली इन्फेक्टिव्हिटीवर संक्रामकतेवर मात करावी लागेल. जीवनशैली बदलून लागण टाळावी लागेल. म्हणजे पहिल्यांदा जसं जगत होतो तसं आता जगलं तर लागण लागणार. मास ट्रान्समिशन होणार, कम्युनिटी ट्रान्समिशन होणार. जीवनशैली बदलून लागण टाळावी लागेल. मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्राला कार्यपद्धती बदलावी लागेल. वर्तन बदल हेच कोरोनाला वैज्ञानिक उत्तर आहे. आय विल रिपीट दिस सेंटेन्स अगेन. वर्तन बदल हेच कोरोनाला वैज्ञानिक उत्तर आहे. औषधे
किंवा लस हे उत्तर नाही. करोना, शाळा आणि शिक्षण ही समस्या सोडवण्यासाठी आपल्याला आपले शालेय वर्तन बदलण्याची गरज आहे. म्हणजे शाळेने आपलं वर्तन बदलायचंय, विद्यार्थ्यांनी आपलं वर्तन बदलायचंय, पालकांनी शाळेतलं वर्तन बदलायचंय. शालेय संस्कृती बदलण्याची गरज आहे. इतके वर्ष ज्या संस्कृतीत आपण वाढलो आणि शाळा चालवल्या, वी हॅव टू चेंज एव्हरीथिंग अँड मेक इट अप टू डेट, सुटेबल टू करोना. हा विषाणू जात, धर्म, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, घरची स्थिती, राज्य किंवा देशाच्या सीमा, धर्म, लिंग, वय काहीही ओळखत नाही. तो आडसट्ट्यात आवाक्यात येणाऱ्या सर्व मनुष्य प्राण्यांना पकडतो. शाळा हा एक समूह मेळावाच असतो. परत मी हे वाक्य सांगतो, शाळा का सुरू होत नाहीये? शाळा हा एक समूह मेळावाच असतो. कम्युनिटी ट्रान्समिशनचा सर्वाधिक धोका शाळेत असतो. होम स्कूलिंग हाच मला सध्या तरी एकच पर्याय दिसतो, पण तो खूप मोठा आणि बुनियादी स्वरूपाचा स्वतंत्रपणे बोलण्याचा विषय आहे. होम स्कूलिंग. मुलांचं जग वेळापत्रकानुसार चालतं. आता यानंतर काय करायचं हे ठरलेलं असतं, पण कोरोना काळात सगळंच कोलमडलंय. मोठ्या माणसांनी आपापली दिनचर्या बदलली, पण लहान मुलांचं काय? त्यांच्या दिनचर्येचं काय? मोबाईल, कॉम्प्युटर आणि टीव्ही ही गंभीर समस्या आहे. म्हणजे कोणची मोबाईल, कॉम्प्युटर आणि टीव्ही नाही, दिनचर्या नसणे ही गंभीर समस्या आहे. मुलं सायको व्हायला लागलेली आहे. त्यांना वाचवणं हे फक्त पालकांच्या हातात आहे. फक्त त्यांची जबाबदारी आहे. शासन, प्रशासन, शाळा सगळे हतबल झाले आहेत. काय करावं त्यांचं त्यांना समजत नाही. मुलांना साथ द्या, दिनचर्या पाळायला लावा. सगळं नीट समजून सांगा, चर्चा करा, परिस्थितीची जाणीव द्या, त्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्या. परिस्थितीचे काही ना काही दुष्परिणाम मुलांवर होणार. ती मुलांची चूक नाही. त्यासाठी शिक्षा करू नका, मैत्री करा, भावना जपा, भावना ओळखायला शिकवा. जे स्वतःच्या भावना ओळखायच्या, कुटुंबाच्या भावना ओळखायच्या, समाजाच्या भावना ओळखायला शिकवा. स्वतःच्या आणि इतरांच्याही भावना ओळखायला शिकवा. सकारात्मक बोला, घरात सकारात्मक वातावरण ठेवा. मुलांना तसं सकारात्मक वागायला शिकवा. किती पॉझिटिव्ह निघाले, किती गेले, मुलांसमोर फार चर्चा नको. कुटुंबाचा विचार करा. मुलांना कुटुंबाचा विचार करायला शिकवा. गरज पडली तर मदत घ्या. कोरोना रेंगाळला तर मुलांना कोरोना सोबत जगायला शिकवावे लागेल. कोरोना रेंगाळला तर 6 महिने, वर्षभर मुलांना कोरोना सोबत जगायला शिकवावे लागेल. चांगल्या आरोग्यदायी सवयी लावल्या तर हे जग अजूनही जगण्यालायकीचे चांगले बनू शकते. पूर्वीच्या जगानंतर आजचं जग इज अ मेस, टोटल मेस, डिसऑर्डर. ज्याला ऑर्डर नाही, ऑर्डरलेस जग झालेलं आहे. पण महत्वाचं वाक्य आहे माझं, चांगल्या आरोग्यदायी सवयी लावल्या तर हे जग अजूनही जगण्याच्या लायकीचे चांगले बनू शकते. हात धुणे, सॅनिटायझर, हात किती वेळा धुवायला पाहिजे? जितक्या वेळेला लहान मुलं, मोठी माणसं लघवी करायला जातील तितक्या वेळेला साबण पाण्याने हात धुवायला पाहिजे. म्हणजे हिशोब असा आहे की 24 तासामध्ये 6 वेळेला माणूस लघवीला जातो. नॉर्मल माणसाला, मुलांना 6 वेळेला लघवीला होते. दर वेळेला लघवी करून आल्यानंतर साबण पाण्याने हात धुतले तर 24 तासात 6 वेळेला साबण पाण्याने
कोरोनाचे जंतू हाताला लागले ते मरून जातील, इन्फेक्शनचं प्रमाण कमी होईल. पूर्वीच्या काळी पद्धत होती की बाहेरून आल्यानंतर हातपाय धुवून चपला काढून घरात प्रवेश करायचा. काळानुरूप ती बदलली. आपण चपला बाहेर काढतो आणि हातपाय न धुता घरात वावरायला लागतो. काळानुरूप अजून पद्धत बदलली. बूट चपला घालून लोक घरात वापरायला लागले. म्हणजे ही पद्धत बदलली आहे. आता परत पद्धत बदलायला पाहिजे. जितक्या वेळेला लघवी करायला जाल तितक्या वेळेला साबण पाण्याने हात धुतले का? नुसतं शी करून आल्यानंतर धुतलेले पुरेसे नाहीये. साबण पाण्याने हात का 6 वेळा धुवायचे? कारण दिवसातनं 6 वेळेला तुमचे हात कोरोना फ्री होतात. सरफेस ट्रान्समिशन साठी ते आहे. सॅनिटायझर घराच्या दारात एका स्टुलावर सॅनिटायझर ठेवायचा. आता सगळीकडे शाळांमध्ये आहे, ऑफिसेसमध्ये आहे, मॉल्समध्ये आहे. बाहेरून आलेला माणूस घरात येताना दारातच एका स्टुलावरती सॅनिटायझर पाहिजे. पूर्वीच्या काळी घरात आलेल्या पाहुण्याला गुळ पाणी देण्याची पद्धत होती. आता बदलायला पाहिजे. काळानुरूप सॅनिटायझर त्याच्या हातावर मारायची पद्धत करायला पाहिजे. हे फार महत्वाचं आहे. शारीरिक अंतर 2 गज दुरी फारच महत्वाचं आहे. इन्फेक्शन होणारच नाही. गर्दी टाळणे, सार्वजनिक वाहतूक टाळणे, बाहेर कुठेही स्पर्श करणे टाळा. फेस मास्क तर मस्टच आहे. दोघांनीही फेस मास्क लावलेला असला तर कोरोना पॉझिटिव्ह माणसाचा कोरोना समोरच्याला लागण्याची शक्यता कमी आहे. एकानेच फेस मास्क लावला असला तर ट्रान्समिशन होण्याची शक्यता वाढते आणि दोघांनी लागला नसला तर खूपच वाढते. त्याच्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह आपल्या बाजूला असणार याची गॅरंटी आहे, याची खात्री आहे. आता आपण इथे जितके लोक जमलो त्याच्यापैकी 2-4 लोक कोरोना पॉझिटिव्ह आहेत. मी पण असण्याची शक्यता आहे. मी काही आकाशातनं पडलेला माणूस नाही, ह्युमन बिईंग आहे. मी पण कोरोना पॉझिटिव्ह असण्याची शक्यता आहे. सिम्पटम फ्री कोरोना, सिम्पटमलेस कोरोना. जर मी पण मास्क लावला, तुम्ही पण मास्क लावला तर एकदम शक्यता कमी होते. तर मास्क त्यासाठी महत्वाचा आहे. बिन मास्कचं घराबाहेर पडणाऱ्या माणसाला घराबाहेर पडूच द्यायचं नाही. आणि मास्क हा नुसता तोंडाला लावायला, हनुवटीला लावायला, गळ्यात टाकायला, पोलीस आले की चढवायसाठी नाहीये. दॅट इज फॉर युअर सर्वायवल. तुम्हाला जिवंत राहण्यासाठी मास्क घालणं आवश्यक आहे. आणि जर ही आता पाळली नाही शिस्त तर घरात सुद्धा मास्क लावून वापरत जगावं लागणार आहे. इतकी परिस्थिती वाईट होण्याची शक्यता आहे. आणि किती सिंपल उपाय आहे, मास्क घाला. तर ही सवय लावून घेणं फार आवश्यक आहे. एकूण काय तर होम स्कूलिंग आणि कोरोना सुरक्षित सवय या माध्यमातून मुलांचं जीवन रिसेट करणं भाग आहे. करप्ट झालेलं आहे, हँग झालेलं आहे लाईफ मुलांचं. ते आपल्याला होम स्कूलिंग आणि कोरोना सुरक्षित सवयी या माध्यमातून मुलांचं जीवन रिसेट करणे भाग आहे. वर्तन बदल हेच कोरोनाला एकमेव वैज्ञानिक उत्तर आहे. रेमडेसिवीर, हायड्रॉक्सिक्लोरोक्विन किंवा कोरोना लस ची वाट बघणं मूर्खपणा आहे. पण वर्तन बदल हे कोरोनाला एकमेव वैज्ञानिक उत्तर आहे. म्हणून जे टाळणे अशक्य दे शक्ती ते सहाया. जे शक्य साध्य आहे निर्धार दे कराया. मज काय शक्य आहे, आहे अशक्य काय, माझे मला कळाया, दे बुद्धी देवराया. जे टाळणे अशक्य दे शक्ती ते सहाया. जे शक्य साध्य आहे निर्धार दे कराया. थांबतो. धन्यवाद. नमस्कार.